मंडळी, कोकणातला कार्यक्रम म्हणजे केवळ एक सोहळा नसतो, तर तो आपल्या एकजुटीचा आविष्कार असतो. कोणाला सांगायला लागत नाही की तू काय कर. सकाळी जेव्हा ते खळं शेणाने सारवलं, तेव्हाच खऱ्या अर्थाने या मंगल कार्याची सुरुवात होते. त्या ओल्या मातीचा आणि शेणाचा सुगंध आजही आपल्या संस्कृतीची साक्ष देतो. शेणाने सारवून झालं तेव्हा वहिनीने मोठ्या मायेने तुळशीच्या रुंदणाभोवती सुंदर रांगोळी काढली. त्या रांगोळीच्या पांढऱ्या रेघांमधून आणि टिपक्यांमधून आपल्या घराची परंपरा आणि मांगल्य झळकत होतं. प्रतिभा वहिनींनी गरमागरम कांदे पोहे केले होते, ज्यावर सगळ्यांनी ताव मारला. पोह्यांवर ताव मारून झाल्यावर डेकोरेशन करायला सुरुवात झाली. डेकोरेशन कसला तर तो साक्षात आनंदाचा क्षण होता. रंगीत कापड आणि फुलांच्या माळांनी हळूहळू वळच पलटून गेली. हे सगळं नियोजन पुन्हा एकासाठी नाही, तर आमच्या घरच्या नन्ही परीसाठी, म्हणजेच माझ्या लाडक्या बहिणीच्या मुलीसाठी चाललंय. आज तिचा नामकरण सोहळा आणि तिचं नाव काय ठेवायचं या कल्पनेनेच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं हसू असतं. कुणी पाळणा सजवण्यात दंग होतं, तर कुणी पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करत होतं. कोकणातल्या परंपरेनुसार कोणत्याही कार्याचा नारळ वाढवण्यापूर्वी कुलदैवताचा आशीर्वाद घेणं अनिवार्य असतं. घरातील वडीलधारी माणसं एकत्र येतात. देवाची पूजा झाल्यावर सुरू झालं ते म्हणजे गाराणं. तुम्ही आधी होता तुका जमा करायचा आई तुमचा बाजू काय फटो आता असला आपण नजरवाडा ग्रामीण तुमच्या पायाखाली घालू जो कार्यक्रम तो मी पार पडला त्यांच्यासाठी तयार आणि अशी आपण काही करून घ्या तो आपला देतो क्षमा करतो मला. हे नारायण परब यांच्या मुलीला मुलगी झालेली आहे. त्या नामकरण पार पडणं पाहिजे. तुला नारळाचं फळ ठेवलं विडा ठेवलं तेव्हा समोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. मग सुरू झाला तो आनंदाचा सोहळा. पाहता पाहता अंगण पाहुण्यांनी फुलून गेलं. कुणी कौतुकाने बाळाला बघायला येत होतं, तर कुणी बहिणीची विचारपूस करत होते. कोकणच्या रीतीप्रमाणे सवाशिनींनी एकत्र येऊन पाण्याची तयारी सुरू केली. बाळाला नव्या कपड्यात सजवून जेव्हा पाण्याजवळ आणलं, तेव्हा सगळ्यांच्या नजरा फक्त तिच्यावर होत्या. तो सजलेला पाळणा, त्यावरची फुलं आणि बाजूला लावलेला दिवा, सगळं कसं अगदी प्रसन्न वाटत होतं. मग सुवासिनींनी पाण्याचे दोर धरले. तो झोझोरीचा सूर जेव्हा कानावर पडला, तेव्हा संपूर्ण वातावरणात एक मांगल्य पसरलं. अतिशय गोड आवाजात पाळणा गायला सुरुवात केली. बाळाच्या दोन्ही आजी, सासर आणि माहेरचं हे दोन आधारस्तंभ जेव्हा मिळून पाळणा गाऊ लागले, तेव्हा असं वाटू लागलं जणू दोन पिढ्या एकत्र येऊन त्या चिमुरडीवर आशीर्वादाचा वर्षाव करत आहेत. बारशात आत्याचा मान मोठा असतो. तिने बाळाच्या कानात नाव सांगताच तो क्षण अतिशय भावूक आणि आनंदाचा होता. मध्येच कुणीतरी जुन्या आठवणी काढत होते. नूतन मालिकेचे नाव देविका शेठ ठेवण्यात आले. देविका देविका देविका. कानात नाव सांगून झाल्यावर जेव्हा मोठ्याने त्या नावाचा उच्चार झाला, एकदाचा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि मग खऱ्या अर्थाने लगबग सुरू झाली ती पाहुणचाराची. मामा, अक्षय आणि श्रावणी कोणी पाणी हवंय का बघतंय, तर कोणी पाहुण्यांना बसण्यासाठी जागा करून देतंय. अरे, अजून मुख्य विधी तर बाकीच आहे. तो विधी म्हणजे बाळंतीला घेऊन विहिरीवर जायचं आणि तिथं रुजवण लावायचं. कोकणात विहीर म्हणजे नुसता पाण्याचा साठा नाही, तर ती घरची लक्ष्मी मानली जाते. हातात ताट, हांडो आणि कळशी घेऊन सोबत घरातील इतर सुवासिनी होत्या. बाळंतीला मोठ्या सन्मानाने विहिरीपाशी नेलं गेलं. तिथे विहिरीची पूजा झाली, ओटी भरली गेली. तो विधी बघताना मनात आलं की आपल्या पूर्वजांनी निसर्गाला किती महत्त्व दिलंय. कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला. एकमेकांकडे बघून होणारी ती खुणावणारी हास्य, यवा कोकण आपलंच असा, हे वाक्य केवळ पर्यटकांना बोलवण्यासाठी नाही, तर ते आमच्या जगण्याची पद्धत आहे. ही जी एकजूट आहे ना, तीच आमच्या कोकणची खरी श्रीमंती आहे. रात्रीच्या त्या शांत प्रहरी आम्ही आणखी एक खास सेलिब्रेशन केलं.
ते म्हणजे आमच्या वहिनीचा वाढदिवस. हा व्हिडिओ आणि आमचं हे कोकणातील घरगुती सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या कोकणप्रेमी मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आठवणींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येवा कोकण आपलोच असा.